ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, सायली आणि चैतन्याला शांताच्या घरामध्ये चौकशी करत असताना प्रियाच्या पायातील अँकलेट सापडलेलं असतं आणि त्यामुळे सत्याचा उलगडा झालेला असतो। शांताच्या खुनामागे प्रियाचाच हात असल्याचं इथे आता अर्जुन आणि चैतन्यासमोर कन्फर्म झालेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, अर्जुन सायली आता दोघे जण एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, मी तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढणार। तेव्हा अर्जुन चैतन्य आणि सायलीला म्हणतो की आपल्याला इथे जामिनावरती सुटायचं नाही आहे, कारण लोकांना असं वाटायला नको की मी खरोखर खून केला आहे आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा आपण एक काम करूया, तू आता लवकरात लवकर कोर्टाची हेअरिंग मिळव आणि सायली चैतन्य तुम्ही शांताच्या घरी जा आणि आजूबाजूला आणि घरामध्ये काही पुरावे मिळतायत का ते चेक करा। तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते की मी नक्की जाईन आणि तिथे काही पुरावे मिळतायत का ते शोधण्याचा प्रयत्न करेन। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो तुम्ही जा आणि कामाला सुरुवात करा। तोपर्यंत अर्जुन इथे आपल्या केसचा अभ्यास करत असतो। त्याने एक खडू मिळवलेला असतो इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून आणि तो आता पूर्ण इथे लादीवरती भिंतीवरती लिहून काढत असतो की मी आणि सायली आम्ही दोघे जण आईस्क्रीम खायला गेलो, त्यानंतर आम्ही दोघे जण घरी आलो आणि मग मी रूममध्ये गेलो, मग माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये शांताची डेथ बॉडी आली तरी कधी। तेव्हा तो विचार करायला लागतो की त्यावेळेला प्रिया नक्की कुठे होती। तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला इथे समजतं की जेव्हा मी मम्माला विचारलं तेव्हा मम्मा म्हणाली की प्रिया अश्विनबरोबर बाहेर जेवायला गेली होती, ते दोघे जण बाहेरच गेले होते, मग प्रिया नंतर कधी आली असेल। तेव्हा इथे अर्जुनच्या मनामध्ये एक विचार येतो आणि तो इथे आता इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो की जरा अश्विनला कॉल करायचा आहे, अश्विनला कॉल करून द्या। तेव्हा इथे अश्विनला फोन न करता अर्जुन इथे अश्विनला एक मेसेज पाठवतो की मला पोलीस स्टेशनला भेटायला ये आणि कुणालाही काही सांगू नकोस। तेव्हा अश्विन अर्जुनला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तेव्हा अश्विनला अर्जुन विचारतो की तू आणि तन्वी तुम्ही दोघे जण जेव्हा बाहेर जेवायला गेला होतात तेव्हा मी आणि सायलीसुद्धा आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू प्रियाला कुठे घेऊन गेला होतास। तेव्हा अश्विन म्हणतो, दादा मी तन्वीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडलं आणि मी तर निघून गेलो, ती सारिकाला भेटायला गेली होती। तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ प्रिया तुझ्याबरोबर नव्हती। तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, मी तिला तिच्या मैत्रिणीच्या इथे सारिकाच्या इथे सोडलं आणि मग मी हॉस्पिटलला निघून गेलो, त्यानंतर तन्वी मला भेटलीच नाही आहे आणि मग सकाळी घरी आल्यानंतर मला हे सगळं कळलं। तेव्हा रात्री ती आपल्या मैत्रिणीच्या सोबतच राहणार होती असं ती मला म्हणाली, तीसुद्धा घरी नव्हती, तिला तर मोबाईलवरती ही न्यूज समजली ना। तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे ती रात्री घरी आलीच नाही का। तो म्हणतो, नाही, ती तर सकाळी घरी येणार होती। अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन आता अर्जुनला भेटून निघतच असतो। तो म्हणतो, दादा तू काळजी करू नको, जे काही घडलंय ना तुझ्या बाबतीत, तू लवकरच निर्दोष सिद्ध होशील, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू काही चुकीचं करणार नाही आहेस दादा। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विनचा आपल्या भावावरती पूर्ण विश्वास असतो। तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की याचा अर्थ प्रिया त्या रात्री घरामध्ये नव्हती, ती सगळ्यांना फसवून अश्विनबरोबर फक्त निमित्त मात्र बाहेर पडली होती, नाहीतर ती अश्विनबरोबर न थांबता एकटी गेली होती। आणि मग इथे अर्जुन आता लिहितो की याचा अर्थ प्रिया सारिकाकडे न जाता शांताच्या घरी जाऊन तिने शांताला मारलं, त्यानंतर तिने गाडीच्या डिक्कीमध्ये आणून टाकलं। ज्या वेळेला मी आणि सायली आम्ही दोघे जण घरी आलो तेव्हा माझ्या गाडीची चावी ही रूममध्ये नव्हती, ती गाडीची चावी भेटली मला सोप्यावरती आणि तीसुद्धा मला विमलताईंनी दिली। त्या अर्जुनच्या लक्षात येतं, सोपा साफ करत असताना विमलला ती चावी मिळाली आणि तिने ती मला दिली।
याचा अर्थ रात्रभर माझ्या गाडीची चावी सोप्यावरती होती. तेव्हाच कदाचित शांताचा खून करून प्रिया तिथे आली असेल आणि मग प्रियाने माझ्या गाडीची चावी घेऊन गाडीची डिक्की उघडून त्याच्यामध्ये शांताला टाकलं असेल आणि मग तिला घेऊन माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवलं असेल. तेव्हा अर्जुन आता जुळवाजुळव करत असतो की प्रिया ही फक्त घरातून बाहेर पडली होती अश्विनबरोबर, त्यानंतर ती गायब झाली होती आणि मग नंतर तिने हा सगळा प्लॅन केला असेल. आणि तेव्हा इथे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणार असतो. त्याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात. तेव्हा इथे शांताला मारल्याचं टायमिंग आणि इथे अर्जुन आणि सायली जेव्हा कॅफेमध्ये गेलेले असतात ते टायमिंग मॅच झालेलं असतं. म्हणजे याचा अर्थ खून झाला तेव्हा अर्जुन तिथे नव्हताच, अर्जुन तर कॅफेमध्ये होता. ही गोष्ट आता क्लिअर झालेली असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजण खास मित्र आहेत. ते एकमेकांपासून काही लपवत नाही. तेव्हा अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियाच्या बाबतीत आम्ही एक नाटक केलेलं आहे. आम्ही अधिराजला इथे सामील करून घेतलं आहे. तेव्हा अधिराजला जाऊन भेट आणि त्याने प्रियाच्या विरोधात अजून काय काय पुरावे गोळा केलेत ना ते सुद्धा एकदा बघून ठेव. तेव्हा चैतन्य म्हणतो काळजीच करू नको, सायली वहिनी आणि मी आम्ही अधिराजला नक्की भेटू. पण आज आम्ही शांताच्या घरी जाणार आहोत, तिथे इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो की परमिशन भेटली असती तर मी सुद्धा आलो असतो. चैतन्य म्हणतो काळजी करू नको, सायली वहिनी आहे माझ्याबरोबर, आम्ही कसून चौकशी करू. आजूबाजूला शोधाशोध होत असताना प्रेक्षकांनो तिथे आता सायलीला एक अँकलेट सापडतं. ते अँकलेट आता कुठे सापडतं? जी आता चादर असते ना चादर, त्याला ते अँकलेट अडकून बसलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो प्रियाच्या पायामध्ये असलेलं अँकलेट तिथे आता पडलेलं असतं आणि ते बरोबर सायलीला सापडलेलं असतं. तेव्हा सायलीला आठवतं की हे अँकलेट तर प्रियाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो चैतन्य म्हणतो तू खात्रीने कसं काय सांगू शकतेस? ती म्हणते कारण हे अँकलेट प्रियाच्या पायामध्ये होतं, मी बऱ्याच वेळा बघितलं होतं, त्यामुळे आपण हा पुरावा आता वापरू शकतो, बरोबर ना? चैतन्य म्हणतो हो अगदी बरोबर, आपल्याला हा पुरावा सापडलाय ना, आपण वापरू शकतो. तर इथे अधिराजला भेटायला गेल्यानंतर प्रियाबरोबरचा काढलेला व्हिडिओ अधिराजने सायली आणि चैतन्यला दाखवलेला असतो. तेव्हा इथे प्रिया कशा पद्धतीने अश्विनला फसवते ना ही गोष्टसुद्धा समोर आलेली असते. तर अशा रीतीने सगळे पुरावे गोळा करण्याचा आता प्रयत्न सायलीने केलेला असतो. काही करून तिला आपल्या नवऱ्याला लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करायचं असतं. कारण इथे इन्स्पेक्टर आता म्हणालेले असतात की अर्जुन सुभेदार, पहिल्याच हेअरिंगमध्ये जर तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तुम्ही निर्दोष सिद्ध झाला नाहीत तर तुमची सनद रद्द केली जाईल आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि ते इन्स्पेक्टर अर्जुनचा राग करत असतात कारण अर्जुनमुळे त्यांची इथे आता नोकरी धोक्यात असते. त्यांना काही दिवसांसाठी महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आलेलं असतं आणि म्हणून त्यांचा अर्जुनवरती राग असतो हे प्रियाला माहिती असल्यामुळे तिने इन्स्पेक्टर पाठक यांनाच केस घ्यायला सांगितलेली असते. तर अशा रीतीने इथे आता पाठकसुद्धा अर्जुनला त्रास देत असतात. अर्जुन किती चुकीचं आहे दाखवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. पण शेवटीला सायली खंबीरपणे अर्जुनच्या बरोबर असते. ती काही अर्जुनला अजिबात एकटं पडू देत नाही. तिने इथे आता शपथच घेतलेली असते की जोपर्यंत ती अर्जुनला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत ती स्वस्थ बसणार नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो शांताच्या घरी पडलेलं अँकलेट आणि त्याचबरोबर महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रियाचं कानातलं हे आता सायलीला तिथे सापडलेलं असतं. कानातलं आणि अँकलेट हा प्रियाच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा असल्यामुळे ते सगळे पुरावे आता सायलीने जपून ठेवलेले असतात आणि ते पुरावे ती आता प्रियाच्या विरोधामध्ये योग्य वेळ आल्यानंतर वापरणार असते. शांताच्या खुनाच्या मागे प्रियाच आहे आणि तिनेच इथे स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी शांताचा खून केला आहे हे आता पुराव्यांचा पाऊस पाडत अर्जुन आणि सायली कोर्टामध्ये प्रियाची वाट लावणार आहेत. आणि या सगळ्या आता संकटामध्ये इथे आता सायली, चैतन्य आणि अर्जुनचं संपूर्ण कुटुंब हे आता अर्जुनच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत प्रियाला इथे एक्सपोज करण्यासाठी सायली आणि चैतन्याची मदत करणार असतात आणि अर्जुनला लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करत
गुन्हेगार प्रियाला इथे आता गजाआड करणार असतात. लवकरात लवकर तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार असतात.